नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 30 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती घेतलेली आहे मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यानंतर मित्रांनो, आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर नुकतेच देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन झाले। तर ते देशाचे कितव्या क्रमांकाचे पंतप्रधान होते? तर 13व्या। यानंतर भारतीय रेल्वेने कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील अंजी खड्डा पुलावर चाचणी पूर्ण केली? तर जम्मू आणि काश्मीर। यानंतर पुढील प्रश्न, तर ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठे धरण कोणत्या देशाने मंजूर केले आहे? तर चीन। यानंतर पुढील प्रश्न, तर हॉकी इंडिया लीग 2024-25 कोठे सुरू झाली? तर ओडिशामध्ये। तर यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाचे क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट आणि कोवेंट्री युनिव्हर्सिटी गुजरात मधील गिफ्ट सिटी मध्ये त्यांचे कॅम्पस स्थापन करणार आहे? तर ब्रिटन। यानंतर पार्कर सोलर प्रोब ऐतिहासिकदृष्ट्या सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले आहे, तर ते कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर नासा। यानंतर मित्रांनो, मैया सांडू यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी शपथ घेतली? तर मोल्दोवा। यानंतर मेलबर्न क्रिकेट क्लबचे कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूला क्लब सदस्यत्व देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली? तर सचिन तेंडुलकर। यानंतर 2024 मध्ये $129 अब्जच्या आवकसह कोणता देश सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्तकर्ता म्हणून उदयास आला आहे? तर आपला भारत देश। यानंतर पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न होता मित्रांनो कालचा, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला? तर 17 मुलांना। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, उत्तर प्रदेश सरकारने अटल युवा महाकुंभचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए लखनौ या शहरामध्ये। कोणत्या? तर लखनौ। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौ मध्ये अटल युवा महाकुंभचे उद्घाटन केले। तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। तर विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि बक्षिसे देण्यात आलेली आहेत। यानंतर उत्तर प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी लखनौ आहे, सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल। आणि राष्ट्रीय उद्यान तर दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी बारासिंगा, राज्य पक्षी सारस आणि लोकसभेच्या एकूण 80 जागा आणि राज्यसभेच्या एकूण 31 जागा आहेत। यानंतर पुढील प्रश्न, तर नवी दिल्ली येथे प्रगती सभेच्या 45व्या आवृत्तीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी। कोणी? तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगतीच्या 45व्या आवृत्तीचे अध्यक्षपद भूषवले आहे, जो सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणीसाठी एक व्यासपीठ आहे। तर प्रगतीने 45 आवृत्त्यांमध्ये 19.12 रुपये लाख कोटी किमतीच्या 363 प्रकल्पांचे पुनरावलोकन केले आहे। तर प्रगती हे 25 मार्च 2015 रोजी लॉन्च केलेले बहुउद्देशीय व्यासपीठ आहे। तर यानंतर हे प्रमुख सरकारी कार्यक्रम आणि प्रकल्पांवर लक्ष ठेवताना सामान्य लोकांच्या तक्रारींचे निराकरण करते। तर यानंतर पुढील प्रश्न, तर सूर्यकिरण सरावाची 18वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नेपाळ। कोणत्या? तर भारत आणि नेपाळ। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 29 डिसेंबर रोजी 18व्या बटालियन स्तरावरील संयुक्त लष्करी सूर्यकिरण या सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी नेपाळला रवाना झाली। तर या टीम मध्ये 334 सैनिकांचा समावेश आहे। तर हा सराव 31 डिसेंबर ते 13 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये नेपाळमधील
सालझंडी येथे आयोजित केला जाईल, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो नेपाळविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी काठमांडू, चलन नेपाळी रुपया आणि सध्याचे पंतप्रधान खडक प्रसाद शर्मा ओली आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर काळ्या समुद्रातील तेल गळतीमुळे कोणत्या देशाने संघीय आणीबाणी जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए रशिया या देशाने. कोणत्या? तर रशिया या देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर काळ्या समुद्रातील तेल गळतीमुळे रशियाने संघीय आणीबाणी जाहीर केली आहे. तर 15 डिसेंबर रोजी 2 रशियन टँकर वादळामुळे आदळले, ज्यामुळे एक टँकर 2 भागामध्ये विभागला गेला आणि दुसरा अडकून पडला आहे. तर यानंतर पर्यावरणीय प्रभाव पाहून घेऊयात यानंतर झालेला. तर काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील किमान 2 लाख टन माती इंधन तेलामुळे प्रदूषित झाली आहे. तर गळतीमुळे सागरी आणि किनारी परिसंस्थेचे गंभीर नुकसान झालेले दिसून येत आहे. तर यानंतर मित्रांनो रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर राजधानी आहे मॉस्को, चलन आहे रुबल आणि सध्याचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे आहेत. कोण आहेत? व्लादिमीर पुतिन. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाने धोकादायक नवीन स्टेल्थ फायटर जेट J-36 चे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी चीन या देशाने. कोणत्या? तर चीन या देशाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर क्षेत्रात चीनने नवी झेप घेतली आहे. तर चीनने आकाश युद्धाचे सुपर वेपन लॉन्च केले आहे, ज्याला J-36 फायटर जेट असे नाव देण्यात आले आहे. तर चीनचे हे फायटर जेट जगासाठी धोकादायक ठरू शकते. तर युद्धाच्या काळात हे फायटर जेट चीनसाठी गेम चेंजर ठरू शकते असे बोलले जात आहे. तर यानंतर J-36 फायटर जेटच्या वैशिष्ट्यांमुळे ते जगातील सर्वोत्तम फायटर जेट बनले आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची 21वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? तर योग्य उत्तर ऑप्शन बी मुंबई येथे. कोठे? तर मुंबई येथे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलची 21वी आवृत्ती 10 ते 16 जानेवारी 2025 दरम्यान मुंबई आणि ठाण्यामध्ये आयोजित केली जाईल. तर या महोत्सवामध्ये अंधेरी, सायन आणि ठाणे येथील मूव्ही मॅक्स सिनेमागृहात 61 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्य सरकारने रथ सप्तमी हा राज्य सण म्हणून घोषित केला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए आंध्र प्रदेश या. कोणत्या? तर आंध्र प्रदेश या राज्य सरकारने. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आंध्र प्रदेश सरकारने श्रीकाकुलम जिल्ह्यातील येथील श्री सूर्यनारायण स्वामी मंदिरामध्ये 3 दिवसांसाठी रथ सप्तमी हा राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे. तर यानंतर आंध्र प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे अमरावती, सध्याचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि सध्याचे राज्यपाल सय्यद अब्दुल नजीर हे आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, तर सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष यांचे निधन झाले, तर त्यांचे नाव काय होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ओसामू सुझुकी नाव होते. काय होते? तर ओसामू सुझुकी. तर यानंतर डिसेंबर 2024 रोजी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचे वयाच्या 94व्या वर्षी घातक लिम्फोमाने निधन झाले. तर कंपनी ओसामू सुझुकीने 40 वर्षांहून अधिक काळ चालवली होती. तर वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी 2021 मध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. तर ते सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि जपानी व्यापारी होते. तर त्यांना 2007 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित केले होते. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाच्या संसदेने कार्यवाहक राष्ट्रपती हान यांच्यावर महाभियोग चालवला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी दक्षिण कोरिया या. कोणत्या? तर दक्षिण कोरिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 27 डिसेंबर रोजी दक्षिण कोरियाच्या नॅशनल असेंब्लीने कार्यवाहक राष्ट्रपती हान डूक-सू यांच्यावर महाभियोग करण्यासाठी मतदान केले. तर दक्षिण कोरियाचा खंड आहे आशिया खंड, राजधानी सोल आहे, चलन आहे दक्षिण कोरियन वोन. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर 26 डिसेंबर 2024 रोजी बेळगावी अधिवेशनाला किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए संपूर्ण 100 वर्ष. किती? तर 100 वर्ष.
तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर बेळगावी संमेलनाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त 26 डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले। तर 1924 मध्ये बेळगावी येथे महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन झाले। तर यानंतर यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वीर सौदा स्मारकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले। तर यानंतर बेळगावी अधिवेशनाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर काँग्रेसचे हे एकमेव अधिवेशन होते ज्याच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी होते। तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हे 39वे अधिवेशन होते, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता। ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो। तर प्रश्न असा आहे, हॉकी इंडिया लीग 2024-25 कोठे सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो। आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।